मॉर्निंग, सुप्रभात. या मातीने दिला वारसा कठोर छाती दगडाची, दिली नद्यांनी ध्येयासाठी समर्थता बलिदानाची. पहाड डोंगर येथे सांगती अजिंक्यता अभिमानाची, जगदंबेचा पावल येथे लढवय्या सदाशिरी. रणफिंदीची जात आमची कोणामा भयभीत करी, रणफंदीची जात आमची कोणामा भयभीत करी. नमस्कार सर्व क्रिकेट श्रोत्यांचं, क्रिकेट रसिकांचं, यूट्यूबच्या माध्यमातून जोडले गेलेल्या आमच्या सर्व प्रेक्षकांचं या ठिकाणी नाशिक शहरातील एक दैदिप्यमान अशा क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये, अर्थात कैलासवासी भास्करांना दत्तात्रय गामणे यांच्या स्मरणार्थ आपण पाहतोय आर्या प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये मनापासून मनपूर्वक असं स्वागत. पहिली मॅच आपण पाहतोय या ठिकाणी आज दुसऱ्या दिवसामध्ये क्रीडा रसिकांच्या भेटीसाठी येते. ही स्पर्धा जर आपण पाहिली, या स्पर्धेचे मुख्य आयोजक विशाल भाऊ पट्टे बहादूर आणि स्वप्नील भाऊ गामणे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय आर्या प्रीमियर लीगचं हे चौथं पर्व APL. तुम्हाला या ठिकाणी मात्र चौथ्या पर्वामध्ये, चौथ्या सीझन मध्ये या ठिकाणी मात्र जो पाहायला मिळतोय. काल ह्या स्पर्धेला सुरुवात झाली आणि आपण पाहतोय खऱ्या अर्थानं दुसऱ्या दिवसाला या ठिकाणी आपण आज सुरुवात करतोय आणि दुसऱ्या दिवसामध्ये पहिली मॅच इथे मात्र क्रीडा रसिकांच्या भेटीसाठी येणार आहे. पहिली मॅच आपण पाहतोय या ठिकाणी बंटी बॉईज संघाचे संघमालक जर आपण पाहिलं दादा अरिंगळे हे मात्र संघाचे संघमालक आहेत, ओनर आहेत. तर आपण पाहतोय आयकॉन म्हणून जर आपण पाहिलं, ह्या संघामध्ये अमोल डुबे अहिल्यानगरचे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. त्यानंतर ऑल इंडिया आयकॉन म्हणून राहुल जोनवाल छत्रपती संभाजीनगरचे असणारे तुम्हाला पाहायला मिळतील. नाशिक आयकॉन म्हणून दर्शन सोनवणे बोरगडचे असणारे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. आयडॉल म्हणून भूषण उघडे अहिल्यानगरचे खेळाडू. त्यानंतर दुसरे आयडॉल फिरोज पठाण फ्रॉम अहिल्यानगर. तर विरोधात असणारा संघ आपण पाहतोय या ठिकाणी VS सपकाळ हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. अर्थातच संघ मालक जर म्हणून आपण पाहिलं संदीप दादा सकपाळ हे मात्र टीम ओनर आहेत. दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या चेंडूला इथे आपण सुरुवात करतोय. अमोल डुबे पहिलाच बॉल इथे मात्र जो केलाय लॉंग लेग मध्ये चेंडू जाणार आहे. तिथे आपण पाहतोय फिल्डर अवेलेबल आहे आणि पहिल्याच बॉलवरती इथे मात्र अकाउंट ओपन केलंय, खातं उघडलेलं आहे. VS सकपाळ संघाच्या बद्दल आपण चर्चा करत होतो. संघामध्ये जर आपण पाहिलं ऑल इंडिया आयकॉन म्हणून रोहित खरात फ्रॉम पुणे हा संघ हा खेळाडू तुम्हाला या ठिकाणी मात्र जो पाहायला मिळेल. त्यानंतर ऑल इंडिया दुसरा आयकॉन जर आपण पाहिलं बारामतीचा असणारा अक्षय तावरे तुम्हाला पाहायला मिळेल. अमोल डुबे तयार आहेत पहिल्या षटकासाठी. हो बॉलमध्ये आपण पाहिले गती कमी होती, बॅकफुट वरती जात खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क पाहायला मिळाला नाही आणि ह्या बरोबर आपण पाहतोय इथे डॉट बॉलची नोंद तुम्हाला पाहायला मिळते. नाशिक शहरातील आयकॉन जर आपण पाहिलं हेमंत मोरे फ्रॉम ओझर आणि आयडॉल म्हणून जर आपण पाहिलं अनिकेत काळे फ्रॉम छत्रपती संभाजीनगर आणि आयडॉल म्हणून सूरज गायकवाड फ्रॉम मनसर आंबेगावचा खेळाडू पाहायला मिळेल. हो परत एकदा बॉल कट केलाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न पडणार आहेत कमी आणि त्याबरोबर फलंदाजाला मिळतीये इथे 4 धाव्यांची आम्ही दुसऱ्या पुढे एकदा सरळ बॅटने बॉल उडवलाय, डीप लॉंग ऑन मध्ये जाईल. लागोपाठचा दुसराही बॅक टू बॅक अक्षय यांच्या बॅट मधनं आर्या प्रीमियर लीगचा एक तडाखेबंद 4 धावा चौकार. तुम्हाला जे पाहायला मिळते 2 बाउंड्रीज इथे वसूल केल्यात विशेषतः आयकॉनचे. हो वन हँड कॅच करण्याचा प्रयत्न इथे थोडेसे कमी पडलेत. प्रयत्न केले गेले होते आणि आज दिवसभरामध्ये खऱ्या अर्थानं हे प्रयत्न तुम्हाला करावे लागणार आहेत. इथे तुम्हाला लढावं लागेल, इथे तुम्हाला संघर्ष करावे लागणार. कारण आर्या प्रीमियर लीग आपण पाहतोय नाशिक शहरातील एक मानाची असणारी ही टुर्नामेंट. उभ्या महाराष्ट्रामध्ये ह्या टुर्नामेंटची चर्चा का आहे आपण पाहतोय. चौथ्या पर्वामध्ये याही टुर्नामेंटचा पुन्हा एकदा बोलबाला तुम्हाला महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटच्या माध्यमातून इथे पाहायला मिळेल.
आयकॉनच्या विरोधात विशेषतः आपण पाहिले इथे 2 चौकार वसूल केलेत. अमोल ढुबे तयार असणार आहेत. परत एकदा अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न, चांगलं कमबॅक अमोल ढुबे यांचं म्हणावं लागेल. अगदी राहाता तालुक्यातील आपण पाहतोय बाभुळेश्वर ह्या गावाला बिलॉंग करणारे खेळाडू. पहिलं षटक संपलंय आणि पहिलं षटक संपत असताना स्कोर कार्ड मध्ये जर आपण पाहिलं 9 धावा ह्या स्कोर कार्ड मध्ये आहेत. हे पहा विशेषतः फिल्डिंग टीमसाठी सूचना असेल. 7 ओव्हरसाठी आपण 35 मिनिटं दिलेली आहेत. त्या 35 मिनिटांमध्ये 7 षटकं ही पूर्ण झाली पाहिजेत, अन्यथा शेवटच्या षटकासाठी तुम्हाला पेनलाइज केलं जाईल. जाऊया पुढे एकदा मॅचकडे. आर्या प्रीमियर लीगचा हा दुसरा दिवस आपण या ठिकाणी पाहतोय आणि दुसऱ्या दिवसामध्ये पहा व्हीएस सकपाळ ह्या संघाकडनं आपण पाहतोय. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. अमोल डुबेचं पहिलं षटक तुम्ही पाहिलं तर षटक क्रमांक 2 मध्ये हो हो बॉल फ्लिक केलाय, फटक्यामध्ये आहे वजन आणि इथे पाहायला मिळतोय आजच्या दिवसातील पहिला षटकार. 6 धावा. ऑल इंडिया आयकॉन म्हणून पुण्याचे असणारे खेळाडू, पुणे आणि परिसरामध्ये ह्याही खेळाडूची चर्चा का आहे. पुणे ते नाशिक अगदी 200 किलोमीटरचा प्रवास करत ह्या स्पर्धेमध्ये दाखल का झालेत. पहिल्याच बॉलवरती इथे मात्र परिचय दिलाय. तयार असतील पुन्हा एकदा. गती परिवर्तन केले. पुन्हा एकदा बॉल जाणार आहे डीप काऊ कॉर्नरच्या डोक्यावरनं. मैदानात उठल्यात अग्नीच्या ज्वाळा, मैदानाच्या बाहेर गेल्यात तोफेचा गोळा. झेरन षटकार. दुसऱ्या दिवसामध्ये इथे प्रभावित करतात बॅटिंगच्या माध्यमातून. पुढे एकदा फुल टॉस, लागोपाठचा तिसराही बॉल आउट ऑफ द पार्क. झेरन षटकार हॅट्रिक होतीये पूर्ण. नाव आहे रोहन खरात. रोहित खरात इथे तुम्हाला पाहायला मिळेल. सपकाळ यांच्याकडनं हॅट्रिक 6 ला 1100 रुपये रोहन खरात यांना जाहीर झाले. आपण पाहतोय ऑल इंडिया आयकॉन म्हणून व्हीएस सकपाळ ह्या संघामध्ये पुण्याचे रोहित खरात तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आणि पहिल्याच इनिंग मध्ये आपण पाहिले इथे मात्र षटकार हॅट्रिक पूर्ण होते आणि ह्या षटकार हॅट्रिक साठी इथे मात्र संघाचे टीम ओनर संदीप दादा सकपाळ यांच्या वतीने 1100 रुपयांचं पारितोषिक इथे मात्र दिलं जाणार आहे. खूप दर्जेदार कामगिरी. स्कोर कार्ड वरती तुम्हाला मी घेऊन जाईल. धावफलकामध्ये जर आपण पाहिलं 27 धावा धावफलकामध्ये आहेत. लागोपाठचे 3 षटकार, 3 मॅक्झिमम स्ट्रोक इथे मात्र रोहित खरात च्या बॅट मधनं इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळत आहेत. तो परत एकदा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता, पण आपण पाहिलं बॉल बॅट वरती चांगल्या पद्धतीने इथे मिडल झाला, पण इतकी उंची बॉलला मिळाली नाही. त्याबरोबर आपण पाहिलं लॉंग ऑफ मध्ये बॉल केला, फिल्डर तिथे अवेलेबल होता, धाव मिळाली नाही आणि 3 बॉल वरती 3 षटकार आल्यानंतर आपण पाहतोय बॉलरचं इथे चांगलं कमबॅक आहे. तयार असतील पुन्हा एकदा. दिशाहीन गोलंदाजी अगदी आपण पाहतोय डाव्या खूप बाहेर जाणार हा बॉल असेल. स्वतःवरती कंट्रोल ठेवू शकले नाहीत गोलंदाज पहा, कारण पहिल्या बॉल पासून आपण पाहिलं रोहितनं जे काही दबाव तंत्र बनवले. 8 षटकांची मॅच आहे आणि विशेषतः पॉवर प्ले मध्ये आपण पाहतोय बॅटिंगची पॉवर तुम्हाला पाहायला मिळते. आर्या प्रीमियर लीग 2025 चौथ्या सीझन मध्ये आपण पाहतोय 3ऱ्या दिवसामध्ये रोहित खरात इथे मात्र स्वतःला सिद्ध करतायत. तयार असतील पुन्हा एकदा.
सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटवरती पुरेपूर चेंडू बेडल झाला नाहीये. मिड विकेट स्क्वेअरचे फिल्डर येतील त्या अगोदर मात्र 2 रन्स पूर्ण होणार आहेत. ही रणनीती चांगली मैदानाच्या आतमध्ये आहे, कारण अगदी पहिल्या 3 बॉलवरती आपण पहिले 3 मॅक्झिमम स्ट्रोक आले, त्यानंतर मात्र काही खराब बॉल देखील तुम्हाला पाहायला मिळाले आणि त्यानंतर मात्र सिंगल डबल्स येत आहेत. एक तंत्रशुद्ध क्रिकेट इथे रोहित यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतंय. परत एकदा हेलिकॉप्टर उडवलंय, फटक्यामध्ये आहे वजन आणि 10 पाहायला मिळतील इथे 4 अर्थात चौकार. 4 रन चौकार. व्हीएस सकपाळ संघ आपण पाहतोय 34 धावा ह्या धावफलकामध्ये आहेत. या षटकाचा जर विचार केला एकूण या षटकामध्ये धावा खर्च केल्या गेल्या 24 धावा आपण पाहतोय इथे बॅटच्या माध्यमातून या षटकामध्ये इथे मात्र खर्च केल्या. अवांतर एक्स्ट्रास देखील तुम्ही पाहिल्या. तर पुढे एकदा षटक क्रमांक 3 कडे आपण जाणार आहोत. पुढे एकदा राहता तालुक्यातील असणारा खेळाडू, बाभळेश्वर ह्या गावाला बिलॉंग करणारा, ऑल इंडिया आयकॉन म्हणून ह्या खेळाडूला आपण कित्येक टुर्नामेंट मध्ये पाहिलंय. अमोल डुबे पुढे एकदा बॉलिंग मार्क वरती तयार आहेत. षटक क्रमांक 3. परत एकदा बॅटची एज, इथे मात्र विकेट कीपर चूक करणार नाहीयेत आणि पहिल्याच बॉल वरती अमोल डुबे इथे यश मिळवत आहेत. पहिली विकेट. हे डगआउटच्या दिशेला जाताना पाहायला मिळेल. तर नवीन बॅटल मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला दाखल होताना जो पाहायला मिळतोय. नवीन बॅटल येत आहेत. आयडॉल आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये छत्रपती संभाजीनगरचे असणारे खेळाडू अनिकेत काळे मैदानाच्या आतमध्ये येणार आहेत. जबाबदारी मोठी असेल. स्पर्धाही आपण पाहतोय खूप मोठी आहे. क्वालिटी क्रिकेट इथे तुम्हाला दाखवावं लागेल. ह्या षटकामध्ये आपण पाहतोय इथे मात्र अमोल डुबे यश मिळवत आहेत, कारण या अगोदरच्या ओव्हर्स मध्ये तुम्हाला खूप मोठे स्ट्रोक पाहायला मिळाले होते आयकॉन रोहित खरात यांच्या माध्यमातून. तर ह्या षटकामध्ये आपण पाहतोय कमबॅक चांगल्या पद्धतीचं आहे आणि हे कमबॅक गरजेचं होतं. कुठेतरी धावफलकाला स्पीड ब्रेकर लावणं गरजेचं होतं आणि कुठेतरी ग्रेट थ्रू मिळवणं गरजेचं होतं आणि ती कामगिरी अमोल डुबे इथे पूर्ण करतायत. षटक क्रमांक 3 मध्ये आपण पाहतोय एक चांगला परफॉर्मन्स अमोल पुढे एकदा मात्र इथे देत आहेत. ऑल इंडिया आयकॉन म्हणून आपण पाहतोय एक चांगली भूमिका, एक चांगल्या पद्धतीचा रोल या मॅच मध्ये मात्र प्ले करतायत. विशेषतः प्रीमियर लीग फॉर्मॅट मध्ये जर आपण विचार केला, ऑलराऊंडर आयकॉनला जास्त पसंती दाखवली जाते. ती का दाखवली जाते? विशेषतः डावखुरे हाताचे गोलंदाज म्हणून आपण पाहतोय इथे अमोल डुबे. महाराष्ट्र टेनिस बॉल मध्ये या खेळाडूची एक वेगळी चर्चा तुम्हाला पाहायला मिळते. परत एकदा या बरोबर बॉल हवेमध्ये, फटका तर फसलाय. क्षेत्ररक्षक बॉल खाली आणि इथे झेलही होतोय. लागोपाठचा दुसरा फलंदाज आल्याबरोबर शून्यावरती बाद होत आहेत अनिकेत. डायमंड टाक. मैदानावरती तुम्हाला जाताना पाहायला मिळतील हेमंत मोरे. या अगोदर आपण पाहिलं अनिकेत काळे विशेष प्रभाव टाकू शकले नाहीत. बॅटिंग मध्ये शून्यावरती बाद झाले. तर जबाबदारी मोठी असेल रोहित खरात आणि हेमंत मोरे.
नाशिकचे असणारे आयडॉल यांच्या माध्यमातून इथे मात्र कशा पद्धतीची कामगिरी करावी लागेल. लागोपाठच्या 2 विकेट्स आपण पाहतोय. खरं तर अमोल ढुपेचं इथे कौतुक असेल. ऑल इंडिया आयकॉन म्हणून आपण पाहतोय आर्य प्रीमियर लीग ह्या स्पर्धेमध्ये आपण पाहिले खऱ्या अर्थानं एक चांगल्या पद्धतीनं ह्या मॅच मध्ये बंटी बॉईज ह्या संघामध्ये आपण पाहतोय. इथे मात्र एक चांगल्या पद्धतीनं इथे मात्र आपले एफर्ट्स देताना जे तुम्हाला पाहायला मिळतील. अमोल तयार असतील ऑन हॅट्रिक बॉल. परत एकदा हलक्या हातानं फक्त बॉलला दिशा दिली आहे. शरीरापासून वेगळा केलाय. डिरेक्ट हिटचा प्रयत्न होता तिथे आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीने राहुल जोनवाल तुम्हाला विकेट किपर म्हणून यष्टनच्या पाठीमागे पाहायला मिळत आहेत. आणि त्याबरोबर एक सिंगल देखील मैदानाच्या आतमध्ये येते. या अगोदर तुम्ही 3 षटकार पाहिले होते पॉवर प्ले मध्ये. तर त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये लागोपाठच्या 2 विकेट्स आपण पाहिल्यात. आणि अगदी 2 षटक जरी बॅटिंगच्या फेवर मध्ये असतील ना तर तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा कमबॅक मिळवले अमोल ढुपेच्या गोलंदाजीनं. यानंतर पाहूयात कशा पद्धतीने मैदानावरती मात्र कामगिरी केली जाणार आहे. 8 षटकांची बॅच आहे. सुरुवात तर आपण पाहतोय पॉवरफुल होती पण ती सुरुवात कुठेतरी विस्कळीत केली आहे. 2 फलंदाजांचा संसार फुलत होता तो गोलंदाजाने मोडून टाकलाय. तयार असेल पुढे एकदा अमोल. याबरोबर पहा बॉल खेळलाय अगदी अलॉंग द कार्पेट. तुम्हाला डीप लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षण थोडंसं खराब आहे. फेकीही खराब येते आणि 2 धावा मैदानावरती इथे पूर्ण आहेत. ह्या चुका टाळाव्या लागतील. क्रिकेटमध्ये आपण पाहतोय इथे स्कोरबोर्ड वरती तुम्हाला मी घेऊन जाईल. 37 धावा धावफलकामध्ये आहेत. क्रिकेटमध्ये मी तुम्हाला नेहमी सांगत असतो चुका करा पण क्रिकेटच्या मैदानामध्ये काढ नको. कारण प्रत्येक चुकीचा मोबदला हा तुम्हाला ह्याच ठिकाणी द्यायचा आहे. तुमची एक चूक आणि प्रतिस्पर्ध्याचं विजयाच्या दिशेने एक नवं पाऊल तुम्हाला पाहायला मिळते. पुन्हा एकदा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. पुन्हा एकदा थोडेसे फंबल झाले. थोडेसे बॉलशी खेळत आहेत आणि 2 धावा इथेही पूर्ण होणार आहेत. 2 धावा येत आहेत. स्कोर कार्ड मध्ये पुन्हा एकदा बदला होतोय. स्कोर कार्ड मध्ये आपण पाहतोय 39 धावा. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना व्हीएस सकवाळ हा संघ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. अमोल ढुपेचं कौतुक आहे. या षटकामध्ये नुसत्या धावा नाही थांबवल्या. मोठे स्ट्रोक ही थांबवलेत. विकेट देखील आल्यात. चांगल्या पद्धतीनं तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय अमोल ढुपेचं हे कमबॅक आहे. परत एकदा बॉल हवेमध्ये. फिल्डर हो 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 कॅच घेण्याचा प्रयत्न. इथे प्रयत्न थोडेसे अपुरे आहेत. एक सिंगल येते. कॅच ड्रॉप होतोय आणि त्याबरोबर ओव्हर नंबर 3 चा खेळ संपतोय. तिसरं षटक संपत असताना 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये व्हीएस सकपाळ संघ स्कोरबोर्ड मध्ये 40. इझी सुंदरचं संगीत खरं तर आमच्या डीजेच्या माध्यमातून इथे मात्र प्रेक्षकांपर्यंत पोहोचतंय. आणि क्रिकेट आणि संगीत म्हटलं की एक वेगळी मेजवानी आहे. आज दिवसभरामध्ये आर्य प्रीमियर लीग मध्ये तुम्हाला इथे पाहायला मिळेल. 3 ओव्हरचा खेळ क्रिकेट तर इथे संपलाय. आता ओव्हर नंबर 4 कडे आपण जाणार आहोत. काय गाडी आहे का? मला वाटते मिरर आरसा. आरसेफचं रिफ्लेक्शन होते. 2 व्हीलर आहे का 4 व्हीलर आहे? 4 व्हीलर. इथे कॉम्बॉक्सच्या डाव्या बाजूला कोणाकोणाच्या 4 व्हीलर असतील. माझी रिक्वेस्ट असेल आपल्याला आतमध्ये काचेचं रिफ्लेक्शन आतमध्ये होतंय. मॅच मध्ये थोडासा व्यत्यय तयार होतोय. विनंती असेल MH15JS 3444 कोणाची गाडी असेल माझी विनंती असेल ती गाडी आपण थोडीशी साईडला पार्क करा. गाडीच्या आरशाचं रिफ्लेक्ट हे आतमध्ये होतंय. ओके धन्यवाद. पुढे एकदा आपण मॅच कडे जाणार आहोत. ही मॅच आपण पाहतोय अतिशय महत्वपूर्ण मॅच. अगदी विजयानं सुरुवात कोण मिळवणार याकडे मात्र सर्वांचं लक्ष असेल. नाशिक शहराचं लक्ष असेल. महाराष्ट्राचं लक्ष असेल. कारण आज आपण पाहतोय महाराष्ट्रातील वेगवेगळ्या तालुक्यातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून आज मात्र इथे ऑल इंडिया आयकॉन्स वेगवेगळे टेनिस बॉल क्रिकेटचे धुरंधर इथे दाखल होताना तुम्हाला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 4 कडे आपण जातोय. बॉलिंग मार्क वरती
फिरोज पठाण. आपण पाहतोय बॉलिंग मार्कवरती येत आहेत. ह्याही खेळाडूकडे क्षमता आहे आणि आपण पाहतोय खऱ्या अर्थानं आर्या प्रीमियर लीगच्या इथून पाठीमागच्या सीझन मध्ये बेस्ट बॉलर हा किताबही इथे मात्र फिरोजने मिळवलाय. बॉल हवेमध्ये आणि आल्याबरोबर इथे मात्र स्वतःला सिद्ध केलंय. पहिल्याच बॉलवरती बिग विकेट गॉन. फलंदाज चौथ्याही षटकामध्ये आपण पाहतोय. चौथ्याही षटकामध्ये आपण पाहतोय इथे फिरोज पठाण खूप प्रभावित करतायत बॉलिंगच्या माध्यमातून. पहिल्याच बॉलवरती इथे मात्र स्वतःला सिद्ध करताना बॉलिंग मध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. सन्माननीय मुंजाभाऊ शेळके हेही या स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित झालेत. आपली आर्य प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक असं स्वागत. जाऊया मॅच कडे. आणि विशेषतः प्रेक्षकांसाठी इथे पारितोषिक आहे. दिवसभरामध्ये जो कोणी प्रेक्षक बाउंड्री लाईनच्या बाहेर एका हातामध्ये कॅच घेणार आहे, वन हँड कॅच, त्यासाठी 200 रुपयांचं पारितोषिक. आणि 2 हातामध्ये कॅच घेणाऱ्या प्रेक्षकासाठी 100 रुपयांचं पारितोषिक मुंजाभाऊ शेळके यांच्या माध्यमातून आज दिवसभरामध्ये इथे दिलं जाणार आहे. आणि गणेश मोबाईल यांच्या वतीने एक एअरफोन इथे मात्र जो तुम्हाला दिला जाणार आहे. गोलंदाज पुढे एकदा तयार आहेत. पहा, खूप सुंदर, खूप प्रभावित करणारी बॉलिंग तुम्हाला पाहायला मिळते. बॉल आपण पाहतोय पिचिंग झाल्यानंतर मात्र हलकसं वळण घेताना तुम्हाला पाहायला मिळाला. बॅट आणि बॉलचा संपर्कही मैदानावरती कोणताही होत नाहीये. डॉट बॉल येतोय. याही षटकामध्ये आपण पाहतोय इथे मात्र चांगल्या पद्धतीचं कमबॅक मिळवतायत. याही षटकामध्ये मात्र इथे विकेट्स मिळवतायत आणि धावफलक इथे मात्र थांबवला आहे. 8 षटकांमध्ये खरं तर प्रथमतः बॅटिंग करत असताना VS सकपाळ संघ आपण पाहतोय किती धावा इथे मात्र स्कोर कार्ड वरती लावणार, याही गोष्टीकडे मात्र सर्वांचं लक्ष असेल. कारण 8 षटकांमध्ये आपण पाहतोय काल देखील तुम्ही पाहिलं 100+ धावा इथे पूर्ण झाल्या होत्या. त्याही धावांचा पाठलाग इथे पूर्ण होताना तुम्हाला पाहायला मिळाला. आज काय होणार, आज काय घडणार, आज काय बिघडणार, याकडे प्रेक्षकांचं लक्ष असेल. हलक्या तड पहा, इथे मात्र बॉलला दिशा दिली. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता, कट करण्याचा प्रयत्न होता. बॉलमध्ये गती कमी होती. फक्त आपण पाहतोय इथे मात्र टायमिंग करण्याचा प्रयत्न केला. सिंगल मैदाना शॉट मध्ये पॉइंट क्षेत्रामध्ये बॉल गेला होता. 1 धाव येते. स्कोर कार्ड मध्ये आपण पाहतोय 41 धावा ह्या धावफलकामध्ये आहेत. 3 फलंदाज बाद आहेत. इथून पुढे आपण पाहतोय खऱ्या अर्थाने एक छोटीशी पार्टनरशिप होणं हेही मैदानाच्या आतमध्ये गरजेचं असेल. कारण पार्टनरशिप मधून तितक्या प्रमाणात धावा येणं हेही मैदानाच्या आतमध्ये VS सकपाळ ह्या संघासाठी आवश्यक बाब आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत आहेत षटक क्रमांक 4 मध्ये. परत एकदा उंचावून खेळलेला बॉल, फटक्यामध्ये आहे वजन. धावा पाहायला मिळतील इथे अर्धा डझन. झरण षटकार. स्कोरबोर्ड मध्ये आहेत. स्ट्रायकर वरती खेळणारा बॅटल जर तुम्ही पाहिलं हेमंत मोरे आहे आणि इथे मात्र षटकार वसूल करतोय. 2 चेंडूंचा सामना केला, 7 बनवल्यात. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं सूरज आहेत, 2 चेंडूंचा सामना केला, 1 धाव सूरजांच्या बॅट मधून येताना तुम्हाला मात्र जी पाहायला मिळते. गोलंदाज इथे पुढे एकदा तयार आहेत षटक क्रमांक 4 मध्ये. परत एकदा हलक्यातनं ऑन साइडला हा बॉल फ्लिक केलाय. पुढे एकदम गॅप भरपूर मोठा असेल. फिल्डर तिथे येत आहेत आणि त्याबरोबर पहा
इथे एक चांगले क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. 2 धावा इथे पूर्ण होणार आहेत. धावफलक ही पुढे पोहोचते. स्कोरकार्ड पुढे जाते. षटक क्रमांक मैदानावरती 4 संपले. चौथं क्रमांकाचं इथे षटक सुरू आहे. 49 धावा. इथे मात्र एक बॉल बाकी आहे. विकेट आहे. त्यानंतर डॉट बॉल, एक सिंगल, एक 6 आणि एक 2. 2 डॉट आहेत. ओके. षटक संपतंय. 4 षटकांचा खेळ संपला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 3 विकेट्सच्या मोबदल्यामध्ये धावफलकामध्ये धावा 49. 49 लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 4 ओव्हर्स. आपले 4 ओव्हरचा खेळ संपलाय. अगदी 4 षटकांनंतर आपण पाहतोय स्कोरबोर्ड मध्ये धावा 49 49 धावा. उर्वरित 4 षटकं शिल्लक आहेत. 4 षटकांमध्ये खरं तर आता काय बिघडणार, काय घडणार, माझी वेळ संपतीये. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा आर्या प्रीमियर लीग सीझन 4 आणि दिवस क्रमांक 2. 4 षटकांनंतर पुन्हा एकदा मी आमंत्रित करतो कॉम्बॉक्स मध्ये आमचे समालोचक मित्र, सहकारी मित्र, साताऱ्याचा असणारा एक गोड आवाज सन्माननीय सतीश शेळके सरांना. या सर, तुमचं स्वागत आहे. येस सर, थँक्यू सो मच. पहिली इनिंग चालू आहे आणि तब्बल आपली 2 टीम्स तयार राहा. इनिंग ब्रेकमध्ये तुमचा देखील अगदीच नाणेफेक देखील होणार आहे. पहिला बॉल अगदी खोदून काढायचा प्रयत्न गॅपमध्ये आहे, परंतु क्षेत्ररक्षण अप्रतिम आपल्याला पाहाव्यास भेटते आणि अगदीच फेकी करेपर्यंत एक धाव फलकावरती पूर्ण केली जाते आणि या एका धावसंख्येत फलकावरती धावा झालेल्या आहेत तब्बल 50. अभिनंदन टीम्स, 50 धावा फलकावरती पूर्ण झालेल्या आहेत. अगदीच कालच्या दिवसामध्ये देखील फार चांगला बेस्ट स्कोर तब्बल आर्या प्रीमियर लीग पर्व क्रमांक 4चा 147 आहे. तो 6 ओव्हरमध्ये झाला होता. तुमच्याकडे तब्बल 8 ओव्हर आहे. अगदीच पहिल्या 4 ओव्हरचा खेळ, 1 बॉलचा खेळ संपलाय. 4 ओव्हर 1 बॉलचा धावसंख्या फलकावरती 50 आतापर्यंत पाहायला भेटल्यात. म्हणजे अजून देखील तुमच्याकडे अगदी 23 बॉलचा खेळ बाकी असणार आहे या इनिंग मध्ये आणि मोठे फटकेबाजी येईल का इथे, धावा किती येतील, असे अनेक प्रश्न आमच्या मनामध्ये आहेत. सेकंड बॉल पहा, गॅपमध्ये पाठवला, रिकाम्या जागा भरा आणि अगदी भरलेली आहे. तब्बल चाललाय दगदग नंदन करत. 4 धावा येतील. या 4 धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहाव्यास भेटणार आहे. तर अर्थातच एका साईडला टीमचं असेल रिवर्स करायचा प्रयत्न, पण इट इज वाईट बॉल. अमंतर धावसंख्या फलकावरती मात्र 1 ने वेग गावते. नकारात्मक चेंडू आपल्याला पाहायला भेटला. यानंतरची मॅच असणार आहे संघ स्टालिन आणि अर्थातच संघ बसवंत वॉरियर्स या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असणार आहे की आयोजकांना भेट द्या आणि अर्थातच इनिंग ब्रेक म्हणजे आपण तयार राहायचं. ज्या ठिकाणी नाणेफेक देखील होणार आहे. आतापर्यंत जर विचार केला तर पहा 3 विकेटचं पतन झालेलं आहे. 4 ओव्हर 2 बॉलचा खेळ संपलाय. हेमंत 5 बॉल 13 वरती घेताना पाहायला भेटलाय. सूरज गायकवाड 3 बॉल 2 वरती घेताना पाहायला भेटलाय. आतापर्यंत करेक्ट रन रेट मात्र 12.69 आहे. अशा प्रकारे खेळला तर 101 या आकड्यापर्यंत तुम्ही जाऊ शकता शेवटच्या क्षणापर्यंत. परंतु काय असेल या मॅचची कहाणी, इकडे सर्वांचं लक्ष आहे. ती लक्ष आहे या स्पर्धेमध्ये सर्वांचंच.
स्वीट साऊंड आलाय परंतु क्षेत्ररक्षक असेल का आहे हो 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 कॅच ड्रॉप पकडो कॅच जितो मॅच हे समीकरण डासाळलंय कॅच छुटा दिल टूटा और हो ए पाजी बहुत बढ़िया है क्या कर दिया भाई तूने एखाद्या चांगल्या बॅट्समनची क्या सोडणं म्हणजे स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेण्यासारखं आहे का कारण पहा प्रत्येक बॅटलचा आवडता एक क्षण असतो की त्याला पुन्हा बॅटिंग करण्यासाठी चान्स देणं आणि तुम्ही तो त्याला देताय येणाऱ्या वेळेमध्ये फार महागात पडू शकतात धाबाधाब फलकावरती तब्बल 56 आकड्यावरती 3 टू गो 3 चेंडूचा खेळ इथून पुढे अजून देखील बाकी आहे चांगला खेळ खेळपट्टीच्या आतमध्ये आतापर्यंत सेन्सिबल क्रिकेट तब्बल पाहायला भेटलंय इथे पहा ओळखलाय सोडून दिला इट इज नो बॉल अर्थातच उघडे डोळे पहा नीट पुढील असणारा या फ्री हिट आणि फ्री हिटचा हा चेंडू काय असेल रिव्ह्यू देखील जरूर घेतला जातोय का हे देखील पाहावं लागेल घेतला आणि ते मात्र अगदीच आता पंचांना चॅलेंज केलंय बॉलिंग टीम्सने मात्र हा रिव्ह्यू जरूर घेतलेला आहे डबल फिल्डिंग टीम्सने चॅलेंज केलंय आणि बसवंत वॉरियर्स आणि स्टॅलियन टीम्स तुम्हाला अगदी शेवटचा कॉल असणार आहे आमच्या आयोजकांना तुम्ही भेट द्या आणि अगदीच इनिंग ब्रेकमध्ये तुम्हाला नाणेफेकीसाठी देखील यावं लागणार आहे पहा वेळ कुठेसाठी थांबत नसते पहा वेळेसोबत तुम्ही चालला तर वेळ तुम्हाला देखील न्याय देते सकाळच्या सत्रामध्ये तब्बल एक वर्तमानपत्र 4 रुपयाला विकला जातो तोच वर्तमानपत्र संध्याकाळी 4 रुपये किलोने विकला जातो आणि किलोमध्ये पहा तब्बल क्वांटिटी गॅस असते यस नो बॉल फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू मात्र इथून पुढे गेलेला आहे लॉस तुम्ही आहात धाबाधाव फलकावरती आपल्याला पाहाव्यास भेटेल त्याचं 57 या आकड्यावरती फ्री हिटचा चेंडू उघडे डोळे पहा नीट पुढील आहे फ्री हिट सूरज गायकवाड आहे 4 बॉल 2 या आकड्यावरती घेताना पाहायला भेटलाय येईल का मोठा फटका इकडे सर्वांचं लक्ष सूरज गायकवाड 2 रामदास या फ्री हिटचा चेंडू उडवला ह्या बाय सप्परसाठी परंतु प्रॉपर टायमिंग नाहीये कॅच इथे पण ड्रॉप झाले पकडली असती तरी देखील तुम्ही अगदीच नॉट आउट असता परंतु 2चा फटका पाहायला आपल्याला भेटलाय आणि 2 धावसंख्येने 59 धाबाधाव फलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला भेटल्यात 2 टू गो 2 चेंडूचा खेळून पुढे बाकी असणार आहे मी आलेल्या म्हटलं होतं की आयुष्य हे रणांगण जिंकायचं तर लढावं लागतं स्वप्नांच्या पाठी धावत असताना तुम्हाला कष्टात जगावं लागणार आहे कष्ट करावे लागणार आहेत कारण अनेक टीम्स खेळाडूंचं मात्र अगदीच एक स्वप्नपूर्ती आहे की आर्या प्रीमियर लीगची अगदीच फायनलच्या चषकाचा मानकरी आम्हाला व्हायचा आहे आणि जर तुम्हाला इथं आर्या प्रीमियर लीगचा चषक जर तुमच्या नावावरती करायचा असेल ना तर तुम्हाला इथे कष्ट करावे लागणार आहेत स्वप्नांच्या पाठी धावत असताना इथे आपण पाहतोय चांगला फटका एक्झिक्युटिव्ह केला क्षेत्ररक्षक आहे AK-47च्या बंदुकीमधून ज्या प्रकारे गोळी निघते त्या प्रकारे आधी बॅटला बॉल स्पर्श झालाय आणि निघून चाललाय 4 धाबा डीजे एक व्हाईट बॉल एक नो बॉल धावाधा फलकावरील 63च्या घरामध्ये 1 टू गो एका चेंडूचा खेळ बाकी आहे आणि सध्याला तब्बल 13.3च्या सरासरी धावसंख्या फलकावरती येत राहिलेले आहेत पहा इथे फटका फसलाय क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहतोय फाटी मागे जजिंग करताना कॅच ड्रॉप कॅच क्रमांक 3 इथे मात्र सुटलेला आहे आणि भेगी करेपर्यंत एक धावा फलकावरती पूर्ण देखील होते 5 षटका खेळ संपेल 64 धावा फलकावरती लॉस ऑफ 3 विकेट एक्स्ट्रा धावा तब्बल या इनिंग मध्ये आतापर्यंत 3 आलेल्या आहेत जाऊया सुमधुर संगीत ऐकण्यासाठी डीजे मास्टरकडे
नाशिकचा वंडर बॉय रविराज ऐरे यांचं देखील या ठिकाणी स्वागत होत आहे. हे क्रिकेट म्हणजे काय जर कोणी विचार तर जरूर सांगा की नशिबासोबत प्रयत्न आणि प्रयत्नांसोबत धावफळ म्हणजे क्रिकेट. गल्लीपासून स्टेडियमपर्यंत खेळला जाणारा खेळ म्हणजे क्रिकेट. फलंदाजांची आक्रमकता, गोलंदाजाची अचूकता म्हणजे क्रिकेट. यष्टिरक्षकांची हालचाल आणि तीक्ष्ण नजर आणि क्षेत्ररक्षकांची धावफळ म्हणजे क्रिकेट. प्रेक्षकांच्या टाळ्या आणि त्या सिट्ट्यांचा प्रतिसाद म्हणजे क्रिकेट. म्हणजे क्रिकेट आपण पाहतोय खेळपट्टीच्या आतमध्ये चालू आहे. पहिला बॉल लेफ्टेड आउट ऑफ द पार्क, सीमारेषा बाहेर पाठवलाय 7 धाव संख्येसाठी. च्या आतमध्ये ज्या प्रकारे गाणं वाजलं त्यानंतर एक वेगळा जिलवा पाहायला भेटला होता. जाऊया खेळपट्टीच्या आतमध्ये. चला चला आयोजक कमिटी बॉल फॉर आपण जरूर विचार करत होतो की क्रिकेट म्हणजे काय या विषयाबद्दल थोडीफार आपण चर्चा करत होतो. आणि अर्थातच प्रेक्षकांच्या टाळ्या, शिट्ट्यांचा त्या प्रतिसाद म्हणजे क्रिकेट. आपण क्रिकेट म्हणजे काय या विषयावर थोडीफार चर्चा आपण करत होतो. इतर खेळाडूंचा जल्लोष म्हणजे क्रिकेट, तर गोलंदाज फलंदाज एकमेकांच्या नजरेला नजर भिडून खेळला जाणारा खेळ म्हणजे क्रिकेट. एकदा का मॅच संपले की भिडलेली नजर ती स्मित सहस्य देऊन हस्तांदोलन करणं, एकमेकांना शुभेच्छा देणं. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in आणि 2 चौकार ऑन अ ट्रॅक वरती आलाय मिस्टर सूरज गायकवाड, जो 4 बॉल 2 या आकड्यावरती खेळताना पाहायला भेटला होता ना, तो तब्बल खेळताना पाहाव्यास भेटलाय 10 बॉल 23 या आकड्यावरती. या ओव्हर मध्ये आतापर्यंत धाबा आलेले आहेत 14. ऑन अ ट्रॅक वरती जरूर आलाय. याच पहा 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 अगदी लाफ्टेड आणि बनवून मारायचा प्रयत्न पाहायला भेटला होता, परंतु डॉट बॉल जातोय. आधीच ब्रह्मास्त्र वापरलं गेलं होतं. तब्बल 5 ओव्हर 4 बॉलचा खेळ संपेल. धाबा धाव फलकामध्ये 78, लॉस ऑफ 3 विकेट, बॅक टू गॉल. आतापर्यंत चांगला खेळपट्टीच्या आतमध्ये हेमंत मोरेच्या माध्यमातून आपण पाहायला भेटलाय. या बॅटमधून तब्बल 6 बॉलवरती 14 धाबा धाव फलकावरती आलेल्या आहेत. कालच्या दिवसामध्ये पहिल्या मॅचमध्ये पहिली 50 देखील आली होती, लक्षात ठेवा. आधीच रोहित ब्लास्टर या टीमच्या कॅप्टनकडून ती 50 आली होती. ओहो, टॉपेज आहे का? आहे टॉपेज, परतावं लागेल.
ज्याने मारले षटकार, ज्याने मारले चौकार, त्याच्याच खेळाचा इथे मात्र अगदी बनलाय. पाठवले बाहेर फिरोज याने. डीजे या. दादा तावरे यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. शुभेच्छुक आर्या कमिटी. ओ रिवर्स अटेंड केलाय. वन टप्पा खाल्लाय आणि खेळाडू कक्षाला मान सन्मान आणि या आयोजकांना अगदी मान सन्मान देणारा हा देखील येतोय. शेवटच्या चेंडूवरती चौकार. 4 धावा. डी. व्ही एस सपकाल या संघामधून देखील आपण पाहतोय अनेक दिग्गज खेळपटू खेळत असताना पाहायला मिळत आहेत. रोहित खरात पुणे, अक्षय तापरे बारामती, हेमंत मोरे, अनिकेत काळे आणि सूरज गायकवाड देखील अगदीच आपल्याला खेळपट्टीच्या आतमध्ये अनेक तगडे बॅटल आपल्याला पाहायला भेटणार आहे. दोन्ही टीमच्या माध्यमातून बॅटल स्टल अगदी सुरेख रंगेल. तर स्पीडअप घ्या कारण जास्त वेळ नाही देखील नाहीये. अगदीच आमच्या गौरव भाऊंनी देखील इथे टाइम सेट केलाय. बॅटिंग पॉवर प्ले इथे मात्र सुरू झालाय. एका षटकासाठी मात्र देखील आपण पाहतोय आतापर्यंत 6 ओव्हरचा खेळ संपला. 82 धाबाचा फलकावरती 4 विकेटचं पतन आपल्याला पाहायला भेटलंय. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार आहे. स्टॅलियन आणि बसवंत वॉरियर दोघी संघांनी काळजी घ्यायची त्याची. रामदास गोंदाची मार्कवरती गोंदाच आपल्याला पाहायला भेटलाय. अजून एक अष्टपैलू खेळाडू आहे आणि बॅट्समॅन आपल्याला पाहायला भेटला. स्ट्राईक इन बॅट्समॅन आपल्याला पाहायला भेटतोय हेमंत. एक बिग बॅटल टू बिग बॅटल अगदी टेनिस पटलावरील एक मोठी जोड एकमेकांसमोर आपल्याला पाहायला भेटले. चला इथे एक टाइम लावले. लक्षात ठेवा फिल्डिंग टीम्स जास्त वेळ घेत आहे. आधी विकेट किपर देखील पहा अगदी क्लोज मध्ये आहे. पहिला बॉल घेऊन चाललाय. पहिला बॉल उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे का पाडी नाहीये. तबल जाईल चेंडू. हवाई सपर आउट ऑफ द पार्क. सीमारेषा बाहेर. 6-6चा धावा. ओके. अक्षय तापरे अधिक नॉन स्ट्राईक इनला आहे. बिग बॅटल असून देखील चेहरा नॉन स्ट्राईक इनला जरूर आहे आपल्याला पाहायला भेटलाय. तर पहिल्या बॉलवरती पहिल्या षटकाने स्वागत केलं तब्बल रामदासचा. सेकंड बॉल फटका फसलाय का. क्षेत्ररक्षक आहे. टप्प्याची वाट पाहिली जाते. बॅकअप मात्र फार चांगलं पाहायला भेटत आहे. तोपर्यंत अगदी 1 धाव फलकावरती पूर्ण केली जाते आणि या एका सेकंड धाव फलका धावा झाल्या तब्बल 89 आकड्यावरती. अक्षय तापरे बडे मंच का आहे. बडा खिलाडी. आधी स्ट्राईक इनला बॅट्समन जरूर आपल्याला पाहायला भेटेल आणि अक्षय तावरेचा खेळ कोणत्या प्रकारे राहील हे देखील पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे. अनेक मैदानामध्ये देखील रेकॉर्ड्स फार चांगले आपल्याला पाहायला भेटतात. यावेळेला कसा राहील त्याचा संघर्ष या आर्या प्रीमियर लीग मध्ये. खेल खेलती है जिंदगी बस बेहतरीन खिलाडी बनना सीखो. अक्षय तावरे पहिल्या बॉलवरती पहिला चौकार आला होता. आता दुसऱ्या चेंडूवरती 1ची धाव वैयक्तिक खेळताना आपल्याला पाहायला भेटला आहे आणि या धावसंख्येला फलकावरती तब्बल 90 धावा कंप्लीट झालेले आहेत. चांगला खेळ खेळपट्टीच्या आतमध्ये देखील आपण पाहतोय. इथून पुढे अजून देखील आपण पाहतोय पहिला बॉल तब्बल जर विचार केला तर
षटकार, त्यानंतर एक, त्यानंतर पुन्हा एक धाव फलकावर दिले. लेफ्ट हँड बॅटल खेळपट्टीच्या आतमध्ये समोर आहे. आपण पाहतो हेलिकॉप्टरचा प्रयत्न पाहायला भेटला होता, परंतु अगदीच कट घेतला आणि त्यानंतर एक धाव फलकावरती पुन्हा एकदा पूर्ण होते. या एका धाव फलकावरती 4 चेंडूचा खेळ संपलाय. 91 धाव फलकावरती आधीच 2 गो 2 चेंडूचा खेळ बाकी राहिलाय. अक्षय तापरे काय करेल, इकडे सर्वांचे लक्ष आहेत. शिवरायांचा मावळा तू थांबणं तुझ्या रक्तात नाही, जरी अडथळे पर्वतासारखे उभे राहिले तरी जिंकणे तुझ्यासाठी काही कठीण नाही. पहिल्या बॉलवरती पहिला चौकार धरून वैयक्तिक खेळताना मारला होता. पहा हो, सो एलिगेंट, सो ब्युटिफुल, लुकिंग लाइक द वाव वाव वाव, व्हाट सिद्धू पाजी ए हो गया पाजी. जहां जहां पे पाजे ना वहां का माहौल ही कुछ अलग. प्रेक्षकांच्या मनावरती खेळाडूने राज्य रिवर्सलेंड करायचा प्रयत्न. मिस टायमिंग झालाय. टायमिंग अगदी जर विचार केला तर लेग बायच्या दिशेने मधून पाहतोय. एकच धाव फलकावरती 7 षटकाचा खेळ संपलाय. 98 धाव फलकावरती 4 विकेटचं पतन झालं. या इनिंग मध्ये आतापर्यंत 3 धाबा एक्स्ट्रा जरूर आल्यात आणि त्यामुळे या ओव्हर मध्ये धाबा आल्या 2 षटकारासोबत 16 धाबा आलेल्या आहेत. आणि त्यानंतर 1 ची धाव देखील पूर्ण केली जाते. चार विकेट देखील खेळ संपलाय. त्याच्या स्ट्राईकला हेमंत मोरे 9 बॉलवरती 22, 2 षटकार 1 चौकार. ओहो केलाय. अगदी पाहतच राहावं लागेल कारण चेंडू बाउंड्री लेन क्रॉस हा देखील येतोय षटकार. परंतु आता अंपायर देखील अगदीच चर्चा केली जाते. काय चर्चा केली जाईल अगदीच इथे पुढे. यस पहा अगदीच धाबा फलकावे दिल्या जातील आणि या 6 धावसंख्येने फलकावे धाबा झालेल्या आहेत तब्बल 105. शेवटच्या 4 चेंडूचा खेळ बाकी. टार्गेट सेट करण्यासाठी तुमच्याकडे 4 चेंडू आहेत आणि येतील का मोठे फटके हे देखील पाहणं फार महत्त्वाचं आहे. हेमंत मोरे ऑन फायर झालाय. ओहो अजून एक तडाखा 6 धावसंख्यांसाठी 6 धावा.
देखील पाहायला भेटले. इथून पुढे अजून देखील 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. अक्रम अली 3 बॉलवरती 13 धावा, ज्यामध्ये 2 षटकार जरूर आहेत. पहिल्या बॉलवरती 1 धाव, त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू 2 षटकार आलेत. ओ हा देखील तोच एरिया आणि तोच पटका, नतीजा देखील 6चा पाहायला भेटलाय. बॉलवरती 40 या आकड्यावर त्याला पाहायला भेटलाय. शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 50 होईल का? आर्या प्रीमियर लीग 2025 मधील तब्बल आजच्या दिवसातील पहिली 50 आणि हेमंत मोरे टू अक्रम अली. 3 बॉल 3 आलेत. हा देखील आपण पाहतो इथे गॅप मध्ये पाठवलाय आणि तब्बल हा देखील चेंडू 4 धावसंख्येसाठी. डीजे या तब्बल एका चेंडूचा खेळ बाकी आहे. 44 आकड्यावर खेळताना पाहायला भेटलाय. 50 ओव्हरसाठी 6चा फटका येईल का? हेमंत मोरे ऑन फायर होईल काय? पण फार महत्वाचं असणार आहे. ओहो इथे आपण पाहतोय क्षेत्ररक्षक पाडी असणार आहे. टप्पा पकडला जातोय. फेकी करेपर्यंत 1 धाव फलकावरती पूर्ण होते. दुसरी दशक घेण्याच्या प्रयत्नामध्ये यस 1 विकेट 1 धाव फलकावरती. एका इनिंगचा खेळ संपल्यानंतर होत आहे तब्बल 122 धावा आणि 123 धावसंख्येचं एक मापक असं आव्हान ठेवलेलं आहे. तर यापुढील 2 टीम्स आपण या नाणेफेकीसाठी टॉस का बॉक्स मध्ये आपण पाहतोय. 2 टीम्स एकमेकांसमोर आपल्याला पाहाव्यास भेटतील. एका साईडला टीम्स असणार आहे स्टालिन, तर एका साईडला असणार आहे बसवंत वॉरियर्स टीम्स. या प्रीमियर लीग 2024चा मजबूत किल्ला कैलासवासी भास्करांना दत्तात्रय गामणे यांच्या स्मरणार्थ आर्या प्रीमियर लीग 2024च्या निमित्ताने उपस्थित मान्यवर संघमालक खेळाडू आणि स्पर्धेमध्ये ज्ञान आणणाऱ्या क्रिकेट प्रेमी रसिकांचे स्पर्धेचे आयोजक सन्माननीय विशाल भाऊ पट्टे बहादूर व सन्माननीय स्वप्नील पुंजाराम गामणे यांच्या वतीने हार्दिक स्वागत. सभा 123 दशकाचं आव्हान आहे. स्टॅलियन संघाचे कॅप्टन आणि बसवंत वॉरियर संघाचा कॅप्टन लवकर टॉस बॉक्स मध्ये यायचे.
धन्यवाद. चला योगी सरांना आणि मुंजाभाऊ शेळके सरांना विनंती असणार आहे सर, आपण या अगदीच आमच्या टॉस्का बॉस या ठिकाणी नाणेफेक तुमच्या हस्ते होणार आहे. पहिली मॅचमध्ये आपण पाहतो 122 123 संख्येचं आव्हान ठेवलेलं आहे आणि दोन टीम्स एकमेकांसमोर पुन्हा एकदा भिडण्यासाठी तयार झालेले आहेत. एका साईडला टीम्स असणार आहे संघ बसवंत ऑरियाच्या संख्येत संघ मालक आपल्याला पाहायला भेटतात राजेश शेठ बनकर. या तब्बल संघाचे आयकॉन प्लेयर आहेत अमोल सावळे आणि योगेश भालेकर. भिवंडी मुंबईचा हा तब्बल एक सितारा पाहायला भेटणार आहे. तर नाशिक आयकॉन आपल्याला पाहायला भेटलाय रोहित परब आणि आयडॉल अनिल जाधव. तर रमेश शिराळे छत्रपती संभाजीनगर. तर एका साईडला स्टाईल संघ आहे, संघ मालक आहेत फहरान भाई शेख. या संघाचे ऑल इंडिया आयकॉन प्लेयर आहेत असिफ शेख वाघोली मुंबई. तर अजून एक आपण पाहतोय पुणेहून अनिकेत. तर त्याच प्रकारे नाशिक आयकॉन मनसुफ आणि त्याच प्रकारे आयडॉल आपण पाहतोय नवनाथ आणि त्याच प्रकारे अकिब अहिल्यानगर याकडून आपण पाहतोय. दोन टीम्स एकमेकांसमोर आहेत. योगेश भाऊंच्या हस्ते आपण पाहतोय नाणेफेक होत असताना. त्याला आपण पाहतोय अगदीच कॉल देखील झालाय आणि तब्बल कॉल गेलेला आहे अर्थातच टीम बसवंत वॉरियर्स. अर्थातच आपण पाहतोय जाब्या तब्बल यस कॅप्टनकडे आपण जाऊया. आपला निर्णय काय असणार आहे? आम्ही बॉलिंग करू पहिले. यस बॉलिंग करायचा निर्णय दोन्ही टीमचा देऊया. ऑल द बेस्ट आणि जाब्या त्याच प्रकारे आपण खेळपट्टीच्या आत या ठिकाणी अगदी सरण संग्राम रंगलेला आहे. 8 ओव्हर आणि 123 संख्येचं आव्हान आहे. एकदम मनपूर्वक असं स्वागत. आर्या प्रीमियर लीग सीझन 4 मॅच नंबर 2 दुसऱ्या दिवसामध्ये याआधीचं आपण टॉस पाहिला आणि दुसऱ्या इनिंगला इथे मात्र सुरुवात होती. पहिली मॅच तुम्ही पाहताय. जिंकण्यासाठी आपण पाहतोय आव्हान असेल 123 123 धाब्यांचा आव्हान आहे. मॅच नंबर 1 दुसऱ्या दिवसामध्ये आपण पाहतोय. दुसऱ्या मॅचचा टॉस आपण पाहिला तर 123 पूर्ण होणार की डिफेंड करण्यामध्ये आपण पाहतोय व्हीएस सकबाळ हा संघ मात्र इथे यशस्वी होणार याकडे हे सर्वांचं लक्ष असेल. स्ट्रायकिंग वरती आपण पाहतोय छत्रपती संभाजीनगरचे असणारे राहुल जोनवाल. ओ या बरोबर उलटा पुलटा बॉल जातोय सीमारेषा पार. धावा man from जबरदस्त कॅच.
आपण पाहतोय इथे दुसऱ्याच बॉलवरती खर्च झालेत आणि इथे अक्षय तावरेनं एक मोठा ग्रेड थ्रू मिळवलाय. इथे रिप्रेझेंट केलंय इथे स्वतःला अक्षय तावरे यांच्या माध्यमातून. पहा पहिल्या बॉलवरती तुम्ही पाहिलं इथे एक रिव्हर्स स्ट्रोक खेळला गेला होता, एक तंत्र शुद्ध स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळाला होता आणि त्यानंतर आपण पाहतोय दुसऱ्याच बॉलवरती इथे मात्र अक्षय तावरेनं इथे विकेट मिळवली आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा आपल्या टीमला घेऊन आलाय. नवीन बॅटल मैदानाच्या आतमध्ये येणार आहेत. राहाता तालुक्यातील अगदी बाभुळेश्वर ह्या गावाला बिलॉंग करणारे अमोल धुबे. जबाबदारी मोठी असेल, समोर आव्हान असेल. अक्षय तावरे गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. बेस्ट विरुद्ध बेस्ट अशी लढाई तुम्हाला पाहायला मिळेल. आयकॉन विरुद्ध आयकॉन, अक्षय विरुद्ध अमोल डुबे. फुलत लेनचा बॉल त्याला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. फिल्डर तिथे अवेलेबल आहेत. मिड ऑफ मध्ये आपण पाहतोय तिथे मात्र कोणतीही धाव मिळणार नाहीये. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल इथे बॉलिंग करणाऱ्या टीमची, विशेषतः अक्षय तावरेनं जी काही सुरुवात मिळवली खूप लाजवाब आहे, खूप कौतुकास्पद असेल. पुढे एकदा तयार आहे. परत एकदा हलक्या तड पहा, शिरड्यापासून अगदी वेगळा केला ह्या बॉलला असं म्हटलं तरी चुकीचं नाहीये. बॅकफूट वरती गेले, बॉलची वाट पाहिली आणि त्यानंतर आपण पाहिलं शेवटच्या क्षणी बॅटचा फ्लो ओपन केला आणि ज्या पद्धतीने इथे बॉलर बॉलिंग करतायत. सिमेंट विकेट वरती देखील आपण पाहतो इथे कटर बॉल तुम्हाला पाहायला मिळतात. सातत्य ठेवले इथे आपण पाहतोय, व्हेरिएशन पाहायला मिळते. आणि अक्षय तावरे आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये ह्याही खेळाडूची चर्चा का आहे. बारामतीमधून, मोरगावमधून नाशिकमध्ये काल दाखल झालेत याची प्रचिती देखील मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगमध्ये पाहायला मिळाली. आता बॉलिंगमध्ये देखील इथे मात्र आपला रोल प्ले करताना इथे मात्र अक्षय तावरे तुम्हाला पाहायला मिळतात. नॉन स्ट्रायकिंगचा बॅटल आता आपण पाहतोय स्ट्रायकेट वरती खेळताना तुम्हाला पाहायला मिळणार आहे. हर्षल इथे तुम्हाला पाहायला मिळत आहेत. समोरच्या बाजूला पुढे एकदा अक्षय तयार आहेत. परत एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न फसलाय. बॉल मात्र विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन बसलाय. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. 123 धावा बनवायच्यात. सुरुवात खरं तर इथे स्फोटक असणं गरजेचं आहे. पॉवर प्ले मध्ये पॉवर दाखवणं गरजेचं आहे. ती पॉवर बॉलिंग मध्ये पाहायला मिळते अक्षय तावरेच्या माध्यमातून. हो, छेडछाड करण्याचा कोणताही प्रयत्न नसेल. पुन्हा एकदा डॉट बॉल, निर्धाव चेंडू येतोय. डॉट बॉल येतोय. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय आगीचे गोळे तुम्ही बरसताना पाहिलेत. अक्षय तावरेचे पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र कंप्लीट होतंय. पहिलं षटक संपत असताना स्कोर कार्ड वरती आपण जाणार आहोत. 6 धावा. तेवीसचा पाठलाग सुरू असताना धावफलकामध्ये बंटी बॉयज, धावफलकामध्ये 6 धावा. एकदा आर्य प्रीमियर लीग सीझन 4 मध्ये सर्वांचं बडपूर्वक स्वागत. जाऊया मॅच कडे. शाहरुख इथे आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती आलेत. समोर अमोल आहेत. हो, बॉल उडवलाय मिड विकेटच्या डोक्यावरना. षटकार. बॉल आतमध्ये पाठवा. अमोल डुबेच्या बॅटमधनं आपण पाहतोय इथे आर्या प्रीमियर लीगला छान लावणारा हा षटकार आहे. बॉल आतमध्ये पाठवा. मॅच समीकरण जर आपण पाहिलं, शेवटचे बॉल शिल्लक आहेत अजूनही. 41 बॉल इथे आपण पाहतोय शेवटचे बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी अजूनही 111 धावा इथे मात्र ज्या पूर्ण करायच्या अमोल डुबेमध्ये ही कॅपॅसिटी आहे. इथे मात्र लढावं लागेल, संघर्ष करावा लागेल, कारण त्याशिवाय क्रिकेटच्या मैदानावरती तुम्हाला विजय मिळवणं हे खरं तर कठीण आहे. माझ्या मना लढत राहा, संघर्षाला मरण नाही. माझ्या मना लढत राहा, संघर्षाला मरण नाही. थांबला तो संपला, पुन्हा त्याचे स्मरण नाही. आज लढावं लागेल. आर्य प्रीमियर लीग दुसरा दिवस, मॅच नंबर 1, सेकंड इनिंग तुम्ही पाहताय.
परत एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, बॉलमध्ये गती कमी होती, बॅटच्या रिडारमध्ये हा बॉल आला नाहीये. अमोल डुबे इथे मात्र डॉट बॉल इथे मात्र जो खेळतोय, निर्धाव चेंडू असेल. इथे पुन्हा एकदा सिच्युएशन कॅल्क्युलेशन बदललंय, थोडंसं बिघडलंय. 40 बॉल अजूनही शिल्लक आहेत. 111 बनवायच्या दबाव मैदानावरती बॅटिंग करणाऱ्या टीमवरती असेल, कारण 123 पूर्ण करायच्यात. शाहरुख तयार आहेत. पुन्हा एकदा कव्हरच्या डोक्यावर आपण पाहतोय एक मॅग्निफिसंट स्ट्रोक. अमोल डुबेचा ट्रेडमार्क बॉल जाणार आहे सीमा रेषा पार. धावा मिळतील 4-4-4 चौकार. गावामधून शिर्डी शहरामध्ये मी का दाखल झालोय हे दाखवून देतात अमोल आणि शाहरुख यांच्या गोलंदाजीवरती मात्र पलटवार केलाय. 4 धावा इथे ज्या वसूल केल्या. तयार असेल पुढे एकदा शाहरुख अमोल डुबेसाठी. परत एकदा सरळ बॅटनं बॉल, तो जाणार आहे सीमा रेषा पार. धावा मिळतील. सतील हजारो लाखो काटे तुला, तू त्यांच्याही आरपार हो. कळेल तुला कुवत तुझी, तू विजयाचा षटकार हो. तू विजयाचा षटकार हो. विजयाच्या दिशेला घेऊन जाणारे हे षटकार चौकार तुम्हाला पाहायला मिळत आहेत. परत एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, बॉलमध्ये गती कमी होती, बॅट आणि बॉलचा संपर्क नसेल आणि त्याबरोबर एक सिंगल घेण्याचाही प्रयत्न इथे पाहायला मिळाला होता, पण अमोलला इथे मात्र नकार दर्शवला आणि त्याबरोबर धावाही आपण पाहतोय. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 2 सुरू आहे. बंटी बॉयज एका विकेटच्या मदतीनं धावफलकामध्ये 22 आहेत. रिक्वायर्ड रन रेट जर आपण पाहिला 16.38 आहे. करंट रेट 12चा या मॅच मध्ये इथे तुम्हाला पाहायला मिळतोय. 37 बॉल शिल्लक आहेत. 101 101 इथे अजूनही बनवायच्यात. परत एकदा बॉल डीप मिड विकेटच्या डोक्यावरनं स्टँड अँड डिलिव्हर नो लुक. अमोल डुबेचा ट्रेडमार्क चरण षटकार. आपल्या 2 ओव्हर्स नंतर आपण पुढे एकदा बंटी बॉल्स ह्या टीमच्या स्कोर कार्डवरती जाणार आहोत. 28 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. 36 बॉल शिल्लक आहेत आणि 95 धावा अजूनही मॅच जिंकण्यासाठी इथे आव्हान असेल. एक चांगल्या पद्धतीने आपण पाहतोय. दुसऱ्या विकेटसाठी पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते. अमोल डुबे 8 बॉलचा सामना केलाय, 23 बनवल्यात. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय हर्षल आहेत अजून खातं उघडण्यामध्ये इथे यशस्वी झाले आहेत. खातं उघडलंय. स्लॉट मध्ये आलेला बॉल पार्किंग लॉट मध्ये पाठवलाय. चरण षटकार. मध्ये आमच्या अंपायरचं कौतुक करावं लागेल. बॉलिवूड मध्ये जर आपण पाहिलं ना तर आपण पाहतोय खऱ्या अर्थानं एकाच अभिनेत्याची चर्चा इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळेल. बॉलिवूड मध्ये अमित खन्नाची चर्चा आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये हार्दिक पांड्याच्या बॅटिंगची चर्चा आणि ह्या मॅच मध्ये आपण पाहतोय इथे आमच्या अंपायरची चर्चा होताना तुम्हाला पाहायला मिळेल. अपील तर मोठं केलंय. काय असेल रिव्हर्स खेळण्याचा हा प्रयत्न आपण पाहतोय. डिसिजन मैदानाच्या आतमध्ये अजूनपर्यंत आला नाहीये. धावा घेण्याचाही प्रयत्न तुम्हाला पाहायला मिळेल. रिव्हर्स खेळण्याचा हा प्रयत्न आपण पाहिलाय आणि त्याबरोबर इथे एक चांगला प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज असंही म्हणावा लागेल, कारण ज्या पद्धतीने आपण पाहतोय या अगोदरच्या बॉलवरती मात्र एक मॅक्झिमम हिट तुम्हाला पाहायला मिळाला, पण त्यानंतर आपण पाहतोय इथे पुढे एकदा अक्षय तावरेनं इथे कमबॅक मिळवले. ॲज अ आयकॉन म्हणून आपण पाहतोय ह्याही खेळाडूची चर्चा महाराष्ट्रभर का आहे. बॅटिंग मध्ये देखील परफॉर्मन्स दाखवला, आता बॉलिंग मध्ये देखील नजाकत दाखवतोय. बॉलिंग मध्ये स्वतःला सिद्ध करतोय. तुम्ही स्वतःला सिद्ध करा. टेनिस बॉल क्रिकेट तुम्हाला जगप्रसिद्ध करणार, यामध्ये कोणतीही शंका नसेल. मॅचचे समीकरण आपण पाहूयात. शेवटचे बॉल शिल्लक आहेत अजूनही
34 बॉल शिल्लक आहेत, 89 धावा अजूनही बनवायच्यात. अक्षय तावरे ओव्हर नंबर 3 साठी पुन्हा एकदा तयार असेल. फुलटॉस बॉल होता, त्याला मात्र बिग मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न बॅटच्या रेंज मध्ये हा बॉल इथे व्यवस्थित आला नाहीये आणि पुढे एकदा एक सिंगल, एक धाव येते. षटक क्रमांक 3 मध्ये आपण या ठिकाणी जे पाहतोय एक चांगल्या पद्धतीची पार्टनरशिप खरं तर इथे तयार होतीये. अमोल डुबेचं कौतुक करावं लागेल. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय जे बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आहेत, हर्षल हेही अतिशय प्रभावी कामगिरी करताना ह्या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळते. इथे आता पुन्हा एकदा बेस्ट विरुद्ध बेस्ट, अक्षय तावरे आयकॉन विरुद्ध अमोल डुबे आयकॉन, ह्या दोन आयकॉन मध्ये इथे मात्र संघर्ष तुम्हाला पाहायला मिळतोय. परत एकदा बॉल अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न होता. डीप काउ कॉर्नर मधून बॉल जाणार आहे सीमा रेषा पार. आर्या प्रीमियर लीगचा कडक बेधडक 4 धावा. चार येत आहेत, बाउंड्री झाली आहे. अमोल डुबेचं कौतुक करावं लागेल, ह्या मॅच मध्ये की फॅक्टर ठरत आहेत. परत एकदा हो हो हो, व्हॉट अ बॉल, जबरदस्त बॉल. कम्बॅक कसं असावं हे अक्षय तावरेकडून पाहायला मिळते. जबरदस्त बॉल होता, ब्लॉक केलाय आणि अमोल डुबेला अक्षरशः लॉक करून ठेवलंय. तिथे मात्र डॉट बॉलची नोंद स्कोर कार्ड वरती होणार आहे. स्कोर कार्ड आपण पाहतो 39 आहे, 32 बॉल शिल्लक आहेत, 84 अजूनही बनवायच्यात. पुन्हा एकदा उलटा पुलटा अमोल डुबेचा. मैदानात उठल्यात अग्नीच्या ज्वाळा, मैदानाच्या बाहेर गेल्यात तोफेचा गोळा. चरण षटकार. षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानावरती. इथे 3 संपलं जाते आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर बंटी बॉईज एका विकेटच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड मध्ये 45 आहेत, 30 बॉल शेवटचे बाकी आणि जिंकण्यासाठी 78 ची गरज. तीस बॉल आपण पाहतोय शेवटचे बाकी आहेत, 78 बनवायच्यात. अमोल डुबे बद्दल आपण चर्चा करत होतो. ह्या मॅच मध्ये की फॅक्टर ठरू शकतात, कारण ज्या पद्धतीने आपण पाहतोय इनिंग पेश केली आहे, विशेषतः या अगोदरच्या इनिंग मध्ये आपण पाहतो बॉलिंग मध्ये इथे उमदा परफॉर्मन्स दाखवला. आता बॅटिंगची जबाबदारी देखील मैदानावरती मोठी असेल, कारण या अगोदर आपण पाहिले एक विकेट अगदी स्वस्तामध्ये परतली आणि त्यानंतर इथे हर्षल आणि अमोलच्या माध्यमातून जी काही पार्टनरशिप होती ही कौतुकास्पद असेल. इथून पुढे विजयाचा ट्रॅक बनवणं हे मैदानाच्या आतमध्ये गरजेचं असेल. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय व्ही सकपाळ हा संघ देखील मैदानावरती त्याच ताकदीचा असेल. याही संघाला इथे कमबॅक मिळावं लागेल, डॉट बॉल खेळावे लागतील. शिवसेना विभाग प्रमुख तेजस भाऊ भागवत यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. त्यानंतर आपण पाहतोय पार्टनरशिप बरोबर, खरं तर मैदानावरती आपण पाहतोय त्या पार्टनरशिप मधून मोठ्या प्रमाणात इथे रन्स येणं हेही मैदानावरती गरजेचं असेल. कारण नाशिक शहरातील आपण पाहतोय उभ्या महाराष्ट्रामध्ये बहुचर्चित असणारी स्पर्धा अर्थात आर्या प्रीमियर लीग सीझन 4. हो, परत एकदा बॉल मिड विकेट एरियामध्ये पाठवलाय, फिल्डर तिथे असेल, गॅप आहे खूप मोठा, गोलंदाजाला होतोय 4 धावेंचा तोटा. 4 धावा, चौकार. धावा इथे आपण पाहतोय. स्कोर कार्ड पुढे जाणार आहे. स्कोर कार्ड मध्ये 49 रन, 49 लॉस ऑफ 1 विकेट्स. बंटी बॉयज गोलंदाज तयार. परत एकदा मिड विकेट एरिया, स्टँड अँड डिलिव्हर बॉल, सीमा रेषा पार. धावा मिळतील 6. षटकार.
आपल्या बॅटिंगच्या माध्यमातून इथे मात्र क्रीडा रसिकांची मन जिंकतोय. परत एकदा बॉलमध्ये गती कमी होती, त्याबरोबर आपण पाहतोय इथे बॅट आणि बॉलचा संपर्क नसेल. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. समीकरण पुन्हा एकदा थोडंसं बदलते, थोडंसं बिघडते. शेवटचे बॉल मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहेत. अगदी अजूनही 27 बॉल इथे आपण पाहतोय शेवटचे बाकी आहेत आणि या जिंकण्यासाठी आपण पाहतोय 68 धावा अजूनही आवश्यक. पुन्हा एकदा हलक्या तड पहा दिशा देण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. बॉलमध्ये गती कमी होती, अचूक लेंथ वरती हा बॉल बिशिंग झाला. त्यानंतर मात्र एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होणार आहे. धावफलकामध्ये पुढे होतोय बदल, स्कोर कार्ड पुढे पोहोचतोय. स्कोर कार्ड वरती आपण जाऊयात. बंटी बॉयज संघ आपण पाहतोय धावफलकामध्ये धावा आहेत. स्कोर कार्ड मध्ये 56, 3.4 नंतर 26 बॉल शिल्लक आहेत. अजूनही 67 धाव्यांची गरज. मग ह्या ओव्हर बद्दल आपण जी काही चर्चा करत होतो, ह्या मॅच बद्दल आपण चर्चा करतो. पहिल्या इनिंग मध्ये आपण पहिले 122 बनवल्या, त्यामध्ये आपण पाहिलं चांगल्या पद्धतीचे पार्टनरशिप्स तुम्हाला पाहायला मिळाल्या. कामरानभाई शेख यांनी स्टेजवर यायचंय. एकूण 12 षटकारांची नोंद पहिल्या इनिंग मध्ये होताना तुम्हाला पाहायला मिळाली. तर ह्या मॅच मध्ये ह्या इनिंग मध्ये इथून पुढे हो 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 स्ट्रोक तर फसलाय, उंची खूप आहे, लांबी कमी आहे, क्षेत्ररक्षक बॉल खाली येत आहेत. हो हो इथे मात्र जीवदान, डुबेला जीवदान देणं म्हणजे इथे मात्र यमाच्या घरात डोकावल्यासारखं आहे. कारण अमोल डुबे काय करू शकतो, क्रिकेटमध्ये लाईफलाईन देणं हे तुम्हाला केव्हाही परवडणार नाहीये. नाशिक मधील सुप्रसिद्ध ट्रॉफी विक्रेता KS ट्रॉफी कामरानभाई शेख यांचं देखील या ठिकाणी स्वागत होत आहे. नंतर कॅच ड्रॉप झाल्यानंतर आपण पाहतोय कित्येक रेकॉर्ड्स बनलेत, बिघडलेत आणि आज काय होणार. अमोल डुबेला एक लाईफलाईन मिळते. पाहूयात यानंतर मात्र कशा पद्धतीची इनिंग इथे असेल. कारण अमोल डुबे आपण पाहतोय ऑल इंडिया आयकॉन कॅटेगरीतला हा खेळाडू तुम्हाला इथे पाहायला मिळेल. परत एकदा बॅट चेस लागली आहे. थर्डमॅन एरियामध्ये बॉल जाणार आहे. पुन्हा एकदा सीमा रेषा पार, धावा मिळतील 4-4 चौकार. पाहतोय धावफलकामध्ये 4 षटकांच्या समाप्तीनंतर बंटी बॉयज ह्या संघाच्या स्कोर कार्ड मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल छोटासा ड्रिंक ब्रेक ही पाहायला मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. एका बाजूला आपण पाहतोय हर्षल आहे, 10 बॉलचा सामना केलाय, 22 बनवल्यात. दुसऱ्या बाजूला ऑल इंडिया आयकॉन महाबळेश्वरचे असणारे खेळाडू अमोल डुबे तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 12 बॉलचा सामना केलाय, 34 बनवल्यात. त्यामध्ये 4 मॅक्झिमम षटकार आले, 2 चौकारांची नोंद आहे. 283 चा स्ट्राईक रेटने बॅटिंग करतायत. उर्वरित बॉल शिल्लक आहेत 24 आणि जिंकण्यासाठी आपण पाहतोय धावा बनवायच्यात 62. तर कोण जिंकणार, कोण होणार पराभूत हे ऐकण्यासाठी पुन्हा एकदा इथे मी आमंत्रित करतोय ह्या स्पर्धेचे आमचे सहाय्यक समालोचक, पुन्हा एकदा साताऱ्याचा एक गोड आवाज सतीश सर, या तुमचं स्वागत आहे. चार षटकामध्ये तब्बल 24 चेंडूमध्ये 61 धावा केलेल्या आहेत. तब्बल 123 धावसंख्येचं आव्हान असताना अजून देखील तुम्हाला करायच्या 24 चेंडूमध्ये 62 धावा.
15.25च्या सरासरीने धावसंख्या फलकावरती येतील का हे देखील पाहणं फार महत्त्वाचं आहे. सध्याला स्ट्रायकिंग बॅट्समॅन आपल्याला पाहायला भेटणार आहे. तब्बल 2 बॅट्समॅन खेळपट्टीच्या आतमध्ये पाहाव्यास भेटतात. 12 बॉल 34 वरती अमोल दुबे तर हर्षल पाटील 10 बॉल 22 या आकड्यावरती पाहायला भेटलाय. हर्षलच्या बॅटमधून 2 षटकार 2 चौकार पाहायला भेटले तर अमोल दुबेच्या बॅटमधून तब्बल 4 षटकार आणि 2 चौकार तब्बल आपल्याला पाहायला भेटलेत. अक्षय टावरेने 1 विकेट जरूर आपल्या खात्यामध्ये ऍड केलाय आणि तब्बल 2 षटक त्याने देखील रिलीज केलेत. या खेळपट्टीच्या आतमध्ये 23 धाबाचा फलकावर देखील वैयक्तिक देत असताना पाहायला भेटलाय. होतोय सुरू पुण्यात आपण पाहतोय अगदीच सध्याला मात्र आपण पाहतोय खेळपट्टीच्या आतमध्ये षटक क्रमांक 5 चा खेळ सुरू असणार आहे. आतापर्यंत 24 मध्ये 61 केल्यात. सध्याला 24 मध्ये देखील 62 धाबा तुम्हाला इथून पुढे करायच्या आहेत. पहिला बॉल प्रगतीपथावरती असणारा पहिल्या बॉलवरती कोणती लेंथ असणार आहे याकडे सर्वांचं लक्ष. पहिला बॉलवरती रिव्हर्स रन करायचा प्रयत्न अगदी स्वच्छ भारत अभियानचा अध्यक्ष बनण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला भेटलाय. परंतु इथे देखील तब्बल डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटलाय. म्हणजे इथून पुढे जेवढे डॉट बॉल आणि विकेट येतील तेवढे खरी अर्थाने प्लस पॉईंट मध्ये संघ देखील आपल्याला पाहायला भेटेल. 4 ओव्हर 1 बॉलचा खेळ संपलाय. 61 धाबा फलकावरती. ओव्हर्स अगेन बॅक टू बॅक 2 बॉल्स ब्रेक रिलीज केलेत. अक्षय चव्हाण आल्या गोंदाची मार्क वरती बॅक टू बॅक मात्र 2 चेंडू दोन्ही देखील चेंडू तब्बल डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटेल. चांगला खेळ खेळपट्टीच्या आतमध्ये आहे. रिक्वायर्ड रन इथून पुढे मात्र 16.17चा पाहायला भेटलाय. 14.64च्या सरासरीने धाबाधाव फलकावरती ते येताना आपल्याला पाहायला भेटलेले आहेत. याचा बिग हवाई सफर उंच माझा झोका तसा उंच माझा फटका फसला. टायमिंग प्रॉपर नाहीये. पहिले 2 बॉल डॉट त्यानंतर अगदी विकेट प्राप्त केला. म्हणजे पहा अगदीच इथे कमबॅक षटक देखील हे म्हणून ओळखलं देखील जाईल. सध्याला आपण पाहतोय अमोल देखील बॅक टू गॉन झाल्या. परंतु हर्षल वरती परिपूर्ण जबाबदारी आहे सध्याला आता रामदास वरती. कारण एका साईडला अक्षय चव्हाण अगदी ऑन अ ट्रॅक वरती जरूर आपल्याला चांगल्या प्रकारे पाहायला भेटला आणि चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून ते षटक क्रमांक 5 वरती आपल्याला पाहावयास भेटते. चार ओव्हर 3 बॉलचा खेळ संपला. 3 टू गो. 3 चेंडूचा खेळ अजून देखील बाकी आहे. ओहो उडवलाय खोदून काढलाय. हा देखील फटका बसलाय. बॅक टू बॅक 2 चेंडू 2 विकेट आल्या मार्गाने परतावं लागते रामदासला देखील. बॅक पोस्टिंग लाईन 4 ओव्हर 4 बॉलचा खेळ संपला. या ओव्हरमध्ये 4 पहिले 2 बॉल डॉट बॅक टू बॅक तब्बल 2 चेंडूवरी 2 विकेट. सध्याला स्ट्रायकिंग बॅट्समन सध्याला दर्शन सोनावणे आला आहे.
आणि दर्शन सोनामने कोणत्या प्रकारचे बॅटिंग केले. संघाला सध्याला आधार देण्याची गरज मात्र आहे. संघाला संकटातून बाहेर काढण्याची गरज आहे. प्रथम तो पाहतो या ओव्हरमध्ये अमोल दुबे देखील परतला आणि त्यानंतर रामदास देखील परतलाय. म्हणजे संघ थोडाफार आता अडचणीमध्ये आला. पहा अगदीच प्लॅनिंग फार महत्वाचा असतो. प्लॅनिंग जर तुम्ही करत नसाल तर कोणतेही क्षेत्र असो तुम्हाला पराभवाच्या दिशेने जावंच लागेल. टू गो. इथे आपण पाहतोय टॉप एज होता का आवाज तर जरूर आला होता. एष्टिरेशाकडून फार चांगले कमालीचे एफर्ट्स पाहायला भेटले होते, परंतु बोटांना स्पर्श करून चेंडू बॅकअपला गेला आणि हा देखील डॉट बॉल पाहायला भेटलाय. पहिले 2 बॉल डॉट, तिसऱ्या आणि चौथ्या बॉल वरती विकेट आणि 5वा बॉल देखील डॉट बॉल आलाय. अगदी साऱ्या प्रीमियर लीग मध्ये मिडल ओव्हर होईल काही हे देखील पाहणं फार महत्वाचं आहे. शेवटचा एक बॉल आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव फलकावरती या ओव्हर मध्ये घेतली जाते. इथून पुढे पहा अगदी कहाणी में ट्विस्ट आहे. म्हणजे काय तब्बल 13-18 बॉल मध्ये करायच्या तुम्हाला अजून देखील 61 धावा. काटाकीर करणारी ही ओव्हर आपल्याला पाहायला भेटली. जाऊया सुमधुर संगीत ऐकण्यासाठी. मुलीचा दर्जा पाहायला भेटला अक्षय चव्हाणच्या माध्यमातून. सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. इथून पुढे 18 बॉल आणि 61 धावा जिंकण्यासाठी करायच्या आहेत आणि स्ट्रायकिंग बॅट्समन हर्षल पाटील तब्बल 51 प्लेअर पुढे असताना आपल्याला पाहायला भेटलाय. 10 बॉल 22 धावा 220 चा स्ट्राईक रेट आहे. पहिला बॉल इट इज अ व्हाईट बॉल. नकारात्मक चेंडू. अवांतर धावसंख्येमध्ये वाढ आणि अजून एक अवांतर चेंडू तुम्हाला फेकावा लागणार आहे. तब्बल धावा फलकावरती जाऊन पोहोचलेल्या आहेत. तब्बल धावा फलकावरती पहा पहिला बॉल वाईट आल्यानंतर अर्धतास 63 या आकड्यावरती. आता 18 बॉल मध्ये तुम्हाला करायचे तब्बल 60 धावा. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज अनिकेत काळे. एक बड़े मंच का बड़ा खिलाडी भी है. पहिला बॉल वाईट त्यानंतर अगदी चूक करायचा प्रयत्न पुल करायचा प्रयत्न आपल्याला पाहायला भेटला होता. टप्प्याची वाट पाहिली जाते आणि त्या ठिकाणी पहा अगदी वेगाने एक धाव फलकावरती घेतली जाते. या एका धावसंख्येने धाव फलकावरती धावा 5 ओव्हर 1 बॉलचा खेळ संपेल 64 या आकड्यावरती पाहायला भेटते. पहा रिक्वायर रन रेट तब्बल आता आपण पाहतोय 20.82 कडे गेलाय. म्हणजे प्रति ओव्हर म्हणजे तुम्हाला 20 धावा इथे ठोकाव्या लागणार आहेत. अन्यथा मात्र पराभवाची दिशा तुम्हाला घ्यावी लागणार आहे. करेंट रन रेट पात्र आपण पाहतोय 12.39 आपल्याला पाहायला भेटलाय. म्हणजे अगदी सुरेख गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज वारंवार आपल्याला पाहायला भेटेल. तर स्पीडअप घ्या. 11:15 टायमिंग झालाय. थोडंफार स्पीडअप घ्या विनंती असणार आहे. पाहायला आपण पाहतोय चांगला फटका एक्झिक्यूटिव्ह केला. क्षेत्ररक्षक आहे बाउंड्री लेंथ वरती उचलेल फेकेल तोपर्यंत पुन्हा एकदा एक धावसंख्या पूर्ण केली जाते आणि या देखील एका धावसंख्या धाव फलकावरती धावा झालेल्या आहेत. 5 ओव्हर 2 बॉलचा खेळ संपेल. अर्थातच अद्यापी 5 ओव्हर 3 बॉलचा खेळ संपलाय. सॉरी यस 5 ओव्हर 2 बॉलचा खेळ संपलाय. 65 धावा. याला फ्रेड खेळला. क्षेत्ररक्षक आहे का आहे म्हणजे अजून एक विकेट. विकेट क्रमांक 4 चा खेळ ते संपतोय. तू चल मैं आया ही गती सध्याला पाहायला भेटते. बॉल वैयक्तिक रिलीज केलेली आहे. त्या इनिंग मध्ये 19 धावा आणि एका विकेटचं पतन देखील केलेलं आहे. पहा टार्गेट 130 धावसंख्या 123 धावसंख्येचं 5 ओव्हर 3
3 बॉलचा खेळ संपलाय. चौथा विकेट मात्र 65 या आकड्यावरती पडलाय. आपण पाहतोय अगदीच बॅटचा फेस ओपन केला, दिशा दाखवली, ती देखील क्षेत्ररक्षक आहे. 2 फटका जरूर आपल्याला पाहायला भेटलाय. पहिली धाव अगदी वेगाने पूर्ण केल्यानंतर अगदी दुसरी देखील धावसंख्या पूर्ण केली जाते. या 2 धावसंख्या धाव फलकावरती 67 धाबा. अगदीच 2 गो. 2 चेंडूचा खेळ इथून पुढे बाकी असणार आहे. 24 पर्यंत तब्बल रिक्वायर 100 गेला, म्हणजे तुम्हाला अगदी ताबडतोब बॅटल करणं इथे फार महत्वाचं आहे. तर सध्याला 14 बॉल मध्ये 56 धाबा अजून देखील तुम्हाला करायच्यात. 56. यस, मोठा फटका हा देखील मारायचा प्रयत्न, परंतु अगदी समीकरण जुळत नाहीये प्रॉपर. तुम्हाला मात्र अगदी चेंडूवरती फटकेबाजी करावी लागेल. चांगली गोंदाची मार्कवरती गोंदा आपल्याला पाहाव्यास भेटलाय. हर्षल पाटीलला देखील आता मात्र अगदी जकडून ठेवले. आता मध्ये बेड्या मात्र ठोकल्या गेल्या हर्षल पाटीलच्या देखील. 11 बॉल 23 धावा जरूर खेळाय. चांगली एक बॅटिंग त्याच्या माध्यमातून देखील पाहाव्यास भेटते. 2 षटकार 2 चौकार तब्बल आपल्याला पाहायला भेटले. 68 या आकड्यावरती 4 विकेट. शेवटचा बॉल आणि शेवटचा बॉल देखील इथे पहा काय होत आहे. डॉट बॉल आलाय, म्हणजे इथून पुढे अगदी समीकरण राहिलं गेलंय. 12 बॉल मध्ये करायच्या आहेत तुम्हाला 55 धावा. जाऊया सुमधुर संगीत ऐकण्यासाठी. येस, ओके. इथे मात्र अगदीच बॅटिंग पॉवर प्ले आपल्याला पाहायला इथे भेटणार आहे. सध्या इथे पाहतोय आपण 12 बॉल 55 धावा प्रति ओव्हरमध्ये 27.50च्या सरासरी धावा तुम्हाला करायच्या आहेत. स्ट्रायकिंगला भूषण आहे, तो 2 बॉलवरती 3 या आकड्यावरती खेळताना पाहायला भेटलाय. बिग बॅटल तो देखील आहे, त्याच्या देखील अगदीच खेळामध्ये क्षमता आहे इथून पुढे मॅच जिंकवण्याची, परंतु जिंकवता येईल का हे पाहणं फार महत्वाचं असणार आहे. ओहो, पहिला बॉल वरती फटका फसलाय का? क्षेत्ररक्षक नाही, अगदी उलटी झेल घेण्याचा प्रयत्न, चेंडू निघून चाललाय. तब्बल हा येतोय चौकार. पहा अगदीच 6 ओव्हर 1 बचा खेळ संपलाय. 72 धावा फलकावरती आतापर्यंत 4 विकेटचं पतन झाले. पहिल्या चेंडूवरती अगदी कॅच ड्रॉप, त्यानंतर चौकार देखील पाहाव्यास भेटला. म्हणजे इथून पुढे अजून देखील 11 बॉल मध्ये गरज आहे 51 धावसंख्येची. आर्या प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 4 आणि पर्व क्रमांक 4 मधील दिवस क्रमांक 2 आहे. आणि दिवस क्रमांक 2 मधील अगदीच टिट फॉर टॅट असणारी मॅच आपल्याला पाहाव्यास भेटले. सुनील भाऊ आणि विशाल भाऊ पट्टे बहादूर यांच्या माध्यमातून अनेक वर्ष पर्व क्रमांक 4 देखील सक्सेसफुल होताना पाहायला भेटले. नाशिकचा वर्ल्ड कप आहे, नाशिकची जत्रा आहे आणि सुनील भाऊनी सांगितलं की आम्हाला खेळाडू घडवताना बघायचा आहे आणि आम्हाला खेळाडू घडवायचे आहेत. दुसरा बॉल ओ हो, सो एलिगेट, सो ब्युटिफुल, लुकिंग लाईक द वाव. साधा बा चौकार. तर दुसऱ्या बॉलवरती षटकार आलाय. तिसऱ्या बॉलवरती हो वाव, हा देखील चाललाय आउट ऑफ द पार्क, सीमारेषा बाहेर षटकार. महाराष्ट्र पोलीस, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला. प्रत्येक व्हिडिओ जे दिसतंय आपले पोलीस मित्र भूषणदादा सोनवणे यांचं देखील या ठिकाणी स्वागत होत आहे. आर्या कमिटीकडून त्यांचे
स्वागत स्वागत स्वागत. आणि जे आपल्याला पाणी मिळतंय सगळ्यांना प्यायला ते आपल्या भूषण दादाकडूनच आहे. पर्यंत 3 बॉल आणि 3 बॉल वरती या ओव्हर मध्ये धाबा जरूर आलेल्या आहेत. अप्रतिम बॅटिंग करण्याचा दर्जा आपल्याला पाहायला भेटला. 16 धावा आल्या, 2 षटकार 1 चौकार. ऑन ट्रॅक वरती आलाय भूषण. आतापर्यंत 1 चौकार 2 षटकार ठोकलेले आहेत. आता 9 बॉल मध्ये 39 धाबा होतील का पूर्ण हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. बॅटिंग पॉवर पे सुरू झाला आणि त्यानंतर धमाका धमाका भूषणच्या बॅट मधून येताना पाहायला भेटतोय. चौथा चेंडूवरती काय असेल? पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर षटकार, त्यानंतर पुन्हा एकदा 6चा पाडा आणि 4ची गाडी अगदी पाहायला भेटले. चौथा आणि 6च्या घेरने मात्र चालू आहे भूषणची गाडी. ओ हा फटका उंची आहे, प्रॉपर टायमिंग नाहीये, परंतु जाईल वन बाउन्स सीमारेषच्या बाहेर 4 धावसंख्यांसाठी. डीजे मास्टरकडे आधीच्या ओव्हरमध्ये 1 धाव दिली होती ना, त्याच अक्षय चव्हाणला तब्बल इथे 4 बॉलवरती 20 धावा ठोकलेल्या आहेत. पहा ती बॅटिंग पॉवर प्लेची जी ओव्हर आहे ना, त्या ओव्हरमध्ये परिपूर्ण धमाका सध्याला भूषणचा पाहायला भेटलाय. 6 बॉल 23, 2 षटकार 2 चौकार ऑन ट्रॅक वर सध्याला येतोय. देखील आपण पाहतोय चांगला फटका एक्झिक्युटिव्ह केलाय, जाईल हा देखील नो डाऊट. पाठी क्षेत्ररक्षक नाहीये इथे, देखील 4 धावा प्रॉपर पाहायला भेटत आहेत. डीजे या 24 धाबा धाव फलकावरती आलेल्या आहेत. 3 चौकार आणि तब्बल 2 षटकार देखील आलेत. 1 टू गो. इथे देखील पाहतोय अगदी गॅप मध्ये आहे का क्षेत्ररक्षक असेल पाडी. पिकी करेपर्यंत 1 धाव फलकावरती येते. 7 षटकाचा खेळ संपेल. धावसंख्या फलकावरती अर्थातच फक्त आणि फक्त 93च्या घरामध्ये आणि 4 विकेटचं पतन झालंय. या ओव्हरमध्ये इथून पुढे 6 बॉलमध्ये करायच्या तुम्हाला 30 धावा. Toss 24 carat 80% steady bounce. उदलची मार्क वरती गोलंदाज सध्याला आपण पाहतो यश. या आधीच्या ओव्हरमध्ये 25 धावा आल्या. ज्या अगदीच प्लेअर नेक्शने पहिल्या ओव्हरमध्ये 5 वर 0 होते ना, त्याच प्लेअरला या आधीच्या ओव्हरमध्ये 5 वरती 24 धावा दिल्या होत्या. पहिला बॉल 30ची गरज असताना हा देखील अगदी पाठवलाय व्ही शेप मध्ये येतोय. संघर्षाचा शंखनाद करत असताना षटकार. घबरा के पीछे हटे ऐसे हम नहीं, अरे कोशिश करके हारे तो भी कुछ गम नहीं. पहा काय बॅटिंग पाहायला भेटते. 30ची गरज होती, आता 5 मध्ये 24 करायचे आहेत. दुसरा देखील पुल पॉवरफुल होतोय हा सक्सेसफुल. 4 धाबा इथे. येथील वादळे किती कडमण्या तुम्हाला पाय रोवून थांबायचं आहे. यशाच्या शिखरावरती चढताना थोडा संयमाने लढायचा आहे. संयमाने लढायचं आहे, परंतु संयम आता मात्र तुम्हाला ठेवून चालणार नाहीये. इथे सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना सध्याला आपल्याला पाहायला भेटलाय भूषण.
10 बॉल 38 धावा, 3 षटकार आणि 4 चौकार, 380चा स्ट्राईक रेट आहे पहा. 4 बॉल 20 धावा, 20 धावा आणि 4 बॉलचा खेळ बाकी. इथून पुढे काय असेल या मॅचची कहाणी. शाहरुख वरती अजून एक हल्ला, बोल. गई गई, ए बहुत दूर चली गई. सांगतोय बहुत कुछ बाकी था. मत थक मत रुक, सफर लंबा है, तेरे हौसलों Hello, पे thank you, ही thank you. जीत की धूल है. भूषण उगडे यांनी जर हा सामना जिंकून दिला तर संघ मालक गणेश भाऊ आरिंगळे यांच्या वतीने 5,000 रुपयाचं प्राइज देण्यात येणार आहे. ज्याला लढायचं असतं तो लढतोच. भलेही समोर कितीही माथ्यावर असले ना आणि कोणीही पाठीशी नसले तरी घट्ट पाय रोवून तो मैदानात उभा राहतो आणि तो शेवटपर्यंत लढतो. आणि सध्याला भूषण लढताना आपल्याला पाहायला भेटलाय. पहा, तब्बल 6:30 ची गरज होती, 12:55 ची गरज होती. या आधीच्या ओव्हरमध्ये 25 वैयक्तिक ठोकल्या, त्यानंतर 6:30 ची गरज असताना आता मात्र 3 बॉल वरती 14 ची गरज आहे. 11 बॉल 44 धावा, 4 षटकार, 4 चौकार. ऑन ट्रॅक वरती आलाय भूषणची बॅट. आज आर्या प्रीमियर लीग मध्ये एकच सांगते, तेरी खूबिया भी मुझ में, तेरी खामिया भी मुझ में, ढूंढने वाले तू ढूंढ, तुझे क्या चाहिए मुझ में. वाह भाई वाह, सुरेख बॅटिंग रंगलं गेलंय दोन्ही टीमच्या माध्यमातून. 3ला 14 करायच्यात. ओहो, हा देखील आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या अगदी डोक्याला ताण देणारा हा देखील धावा. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. आर्या प्रीमियर लीगची जणू काही फायनलची मॅच खेळपट्टीच्या आतमध्ये चालू आहे. 12 मध्ये 55 ची गरज, 6 मध्ये 30 ची गरज होती. आता आलेला आहे तुमच्या समोर. अर्थातच भूषणच्या इथे 50 धावा देखील पूर्ण झाल्यात. 12 बॉल मध्ये या पट्ट्याने ठोकल्यात तब्बल 50 धावा. वैयक्तिक एकटा खेळताना वन मॅन शॉन आर्मी चालू आहे खेळपट्टीच्या आतमध्ये. बंटी बॉयज कडून तब्बल भूषणचा बोल बाला फार चांगला चालू आहे. 2 मध्ये करायच्या आहेत 8 धावा. ओहो, गई, बड़े मंच का बड़ा खिलाड़ी. ठोकल्या वैयक्तिक 6 बॉल मध्ये, त्यानंतर तब्बल 6 मध्ये 30 करायच्या होत्या. वैयक्तिक Thank you, तब्बल thank you. खेळताना पाहायला भेटलाय 13 बॉल वरती 56 या आकड्यावरती. भूषण उगडे यांनी ही मॅच जिंकून दिल्यावर गणेश भाऊ आरिंगळे यांच्या वतीने 5,000 रुपयाचं रोख प्राइज देण्यात येणार आहे. ते म्हणतात ना, रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी अशा असावी जिंकण्याची, कारण नशीब बदलो वा ना बदलो, वेळ मात्र नक्की बदलते. आज भूषणने वेळ बदलवली. मित्रांनो, भूषणची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजतील का? वाजल्या पाहिजेत. खेळपट्टीच्या आतमध्ये रणसंग्राम चाललाय आणि त्या रणसंग्रामामध्ये कष्ट करत असताना एक कडवी झुंज देताना भूषणला आपण पाहतोय. 1 बॉल 2 धावा. ओ फक्त दिशा, ओ माय गॉड, गई ती मॅच लेके आ गया. फक्त बॅटचा पेस ओपन, दिशा दाखवण्याचा प्रयत्न, कॅच टिपली. अडथळा मात्र निर्माण झाला. मारू की नको, कन्फ्युजन चालत नाही. आणि एकदा कन्फ्युज झाल्यानंतर तुमच्याकडे उत्तरे यश नसतात. सपकाळ असोसिएशनचे संघ मालक संदीप भाऊ सपकाळ
यांनी जे प्राइज लावले होते, रोहन खरात यांना 3-6ला, रोहित खरात यांना 3-6ला 1100 आणि हेमंत मोरे यांना 1100. भूषण उगडे यांनी सुद्धा कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं, कमिटीकडून